नमस्कार, मी आज्ञा. आज आपण फुल बॉडी 20 मिनिट्स योगा फ्लो करणार आहोत. आणि हा फ्लो मिक्स लेवलसाठी आहे. सो बिगनर्स, इंटरमिडिएट प्रॅक्टिशनर्स आणि ॲडव्हान्स प्रॅक्टिशनर्स हा फ्लो करू शकतात. तर आपण सुरुवात करूया. थोडंसं वॉर्मअप करूया. सो एक्सेल करून आपण आपली हेड आहे ते साईडला घेऊया. इनहेल करून आपल्याला लिफ्ट करायचं आहे आणि एक्सेल करून साइड. इनहेल परत लिफ्ट आणि एक्सेल साइड. इनहेल लिफ्ट आणि एक्सेल साइड. काही ब्रेथ साठी इनहेल आणि एक्सेल. साइड टू साइड नेकला मूव्ह करूया. आणि इनहेल करून आता आपण नेकला वर लिफ्ट करायचं आहे आणि एक्सेल करून खाली. हळूच इनहेल करून नेकला वर लिफ्ट करायचं आहे आणि एक्सेल करून खाली. इनहेल करून वर आणि एक्सेल करून खाली. इनहेल करून वर आणि श्वास सोडून खाली. श्वास घेऊन नेकला आता न्यूट्रल ठेवूया. आणि आता आपण शोल्डर्सना पुढे आणि मागे असं गोल फिरवूया. श्वास घेऊन शोल्डर्सना वर लिफ्ट करायचंय आणि श्वास सोडून हळूहळू आपण खाली येणार आहोत. श्वास घेऊन वर आणि खाली. वर आणि खाली. इथूनच मागे रोटेट करूया शोल्डर्सना. वर आणि खाली. वर आणि खाली. इथूनच पाम्सना आपण एक फिस्ट बनवूया, मुठ्ठी बनवूया. आर्म्सना पुढे एक्सटेंड करूया आणि आपण आपली व्रिस्ट गोल फिरवूया. आणि मग दुसऱ्या साइडनी गोल फिरवूया. एक्सेल करून रिलॅक्स. इथूनच आपण येणार टेबल टॉप पोझिशन मध्ये. व्रिस्ट आणि शोल्डर्स हे आपण अगदी एकमेकांच्या एका सरळ लाईनीत ठेवणार आहोत. व्रिस्ट आणि शोल्डर्स. आणि मग आपण हिप्स आणि नीज एका लाईनीत ठेवणार आहोत. श्वास घेऊन आपल्याला पोट खाली घ्यायचंय आणि वर बघायचंय. आणि श्वास सोडून आपल्याला आपली पाठ जेवढी वर खेचता येत असेल तेवढी आपण वर खेचणार आहोत. श्वास घ्यायचाय, पोट खाली. श्वास सोडायचाय आणि पाठ वर. आपण कॅट काव पोज मध्ये मूवमेंट करूया. एकदम हळू तुम्ही ब्रेथ ठेवा आणि तुमच्या ब्रीदिंग बरोबरच तुम्हाला तुमची पाठीची मूवमेंट करायची आहे. एक्सेल करून हळूच पाठ सोडायचे आणि रिलॅक्स करायचे. ह्याच्या पुढे आपल्याला दोन्ही पण हात आपले पुढे घ्यायचे आणि हिप्सना मागे घेऊन यायचंय. आपण कम्प्लिटली खाली नाही जायचंय. आपल्याला आपले हात ऍक्टिव्ह ठेवायचेत, शोल्डर्स ऍक्टिव्ह ठेवायचेत आणि चेस्टला आपण ऍक्टिव्ह करणार आहोत. इथेच होल्ड करायचंय. तुम्हाला हवं तर तुम्ही टोज टक करू शकतात सपोर्ट साठी. नाहीतर तुम्ही दोन्ही पण तुमचे फीट फ्लॅट ठेवू शकतात. इथेच होल्ड करा. 2 3 4 आणि 5. ह्याच्यानंतर आपण आपली पाठ समोर आणणार आहोत आणि गुडघ्यांना वर लिफ्ट करणार आहोत. जर तुम्ही मॉडिफिकेशन यूज करत असतील तर गुडघे खालीच ठेवा आणि आपल्याला चेस्ट खाली घेऊन जायची आहे. श्वास घेऊन भुजंग आसन मध्ये यायचंय. पाठीला वर उचलायचंय, शोल्डर्सना खाली आणि तुमचे एल्बोज आहेत ते एल्बोज तुमच्या रिब्स जवळ ठेवा
आणि तुम्हाला जेवढं जमत असेल तेवढी तुम्हाला चेस्ट लिफ्ट करायची. बॅक मसल्स एंगेज असणार आणि दोन्ही पण तुमचे फीट्स फ्लॅट असणार. इथेच आपण टोज आपण टक करणार आहोत आणि हिप्सना वर लिफ्ट करायचंय. आलोय आपण डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये, अधोमुख स्वनासन मध्ये. पाम्सना प्रेस करा, हिप्सना अजून लिफ्ट करा आणि इथून आपण 5 उज्जै ब्रेथ्स मध्ये जाऊया. इनहेल करून एक्सेल, तोंडानी श्वास सोडायचा. दोन्ही पण आपण नीज बेंड करणार, पुढे बघणार आहोत. तुम्ही जंप करू शकतात किंवा स्टेप पुढे करू शकतात. इनहेल करून दोन्ही पण पाम्स आपले लिफ्ट करून फिंगर टिप्स खाली ठेवायचे आणि चेस्टला लिफ्ट करायचंय. एक्सेल करून कम्प्लिटली खाली. हवं तर तुम्ही नी सुद्धा बेंड करू शकता जर तुम्हाला हॅमस्ट्रिंगला जास्त प्रेशर येत असेल तर. इनहेल करून दोन्ही पण हात वर घ्या बाजूने आणि आता लेफ्ट रिस्ट आपल्याला ग्रॅब करायची आहे आणि लीन करायचंय राईट साइडला. लेफ्ट रिस्ट लीन ग्रॅब करून आपण येणार आहोत लीन करून राईट साइडला. लेफ्ट हिप आपण बाहेर काढूया. एक्सेल करूया इथे. इनहेल आणि एक्सेल, श्वास घ्यायचा आणि सोडायचा. आता आपण दुसरी साइडनी जा. रिस्ट ग्रॅब करूया आणि लीन करूया लेफ्ट साइडला. राईट रिस्ट पकडून लेफ्ट साइडला आपण लीन करणार. राईट हिपला बाहेर काढायचं जेवढं पॉसिबल होत असेल तेवढं. तुम्हाला फील स्ट्रेच होईल तुमच्या स्लाइटली बॅक मध्ये सुद्धा, साइडला सुद्धा. आणि इनहेल करून आपल्याला लिफ्ट करायचंय. समोर बघा परत. इथेच मोठा लांब श्वास घ्यायचा. एक्सेल करून हिप्सना मागे पुश करायचे आणि दोन्ही पण पाम्स आपल्या पायांच्या बाजूला ठेवणार आहोत. नीज बेंड करू शकतात मॉडिफिकेशन साठी. इथून स्टेप बॅक करून आपण प्लँक पोज मध्ये येणार आहोत. नीज बेंड करायचे आणि चेस्ट खाली आणायचे. इनहेल करून आपण भुजंगा मध्ये यायचे आणि एक्सेल करून आपल्याला अधोमुख स्वनासनामध्ये जायचं आहे, डाउनवर्ड फेसिंग डॉग. इथूनच आता आपण आपला उजवा पाय वर घ्यायचा आणि एक्सेल करून आपण आणणार आहोत उजव्या हाताच्या बाजूला. इनहेल करून दोन्ही पण हातांना वर उचलायचंय आणि येणार आहोत हाय क्रेसेंट पोज मध्ये. उजवा पाय पुढे आहे, हिप्स स्क्वेअर आहेत, नीज ना बेंड करायचंय, मागचा पाय स्ट्रॉंग ठेवायचा आहे. आणि आता आपण लेफ्ट रिस्टला ग्रॅब करणार आणि लीन करणार स्लाइटली राईट साइडला. जसं आपण मगाशी उभं राहून केलं होतं सेम गोष्ट आपण करणार आहोत आणि लीन करणार आहोत राईट साइडला. इथेच होल्ड करायचंय. मोठा श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडायचाय. इथे आज पाम्स नावर परत एक्सटेंड करायचं, स्पाइन स्ट्रेट करूया. आणि आता आपला उजवा हात तो डाव्या पायावर मागे ठेवूया. हलकसं आपल्याला ट्विस्ट करायचंय. चेस्ट आपली राईट साइडला येईल आणि लीन करायचंय मागे. इथून होल्ड करूया. डीप ब्रीथ इन आणि आउट. पायांना स्ट्रॉंग ठेवा, प्रेस करत राहा पायांना. आणि एक्सेल करून आता आपण आपला डावा हात खाली ठेवूया, शोल्डरच्या अगदी खाली. तुम्ही इथे होल्ड करू शकतात. डाव्या नीला गुडघ्याला खाली ठेवू शकतात. किंवा जर तुम्हाला चॅलेंज घ्यायचं असेल तर डावा नी उचला आणि उजवा पाय
तुम्हाला मागे घेऊन यायचंय प्लॅंक पोज मध्ये, साइड प्लॅंक पोज मध्ये. तुम्ही मॉडिफिकेशन करत असेल तर तुम्ही डावा पाय खाली ठेवू शकतात आणि होल्ड करू शकतात इथे, किंवा प्लॅंक पोज आपण होल्ड करूया. दोन्ही पण हात सरळ असणार तुमचे. हिप्सना वर लिफ्ट करायचे, चेस्टना वर. जमत असेल तर साइडला बघा किंवा पामकडे बघत राहा. एक्सेल करून आपण आपला उजवा हात खाली ठेवूया आणि प्लॅंक पोज मध्ये येऊया. मॉडिफाय करत असतील प्लॅंक पोज तर तुम्ही दोन्ही पण गुडघे खाली ठेवू शकता आणि श्वास सोडून हळूच खाली यायचे पोटावर. इनहेल करून आपल्याला श्वास घेऊन वर यायचे भुजंग आसन मध्ये. अंगठ्यांना टक करायचे आणि हिप्सना वर घेऊन यायचे अधोमुख स्वनासन मध्ये. इथून आज डावा पाय आपण वर घेणार आणि श्वास सोडत डावा पाय आपण डाव्या हाताच्या बाजूला ठेवणार आहोत. श्वास घेऊन दोन्ही पण हात आपण वर घेऊन यायचे. चेस्ट आपली पुढे फेस करणार, हिप्स स्क्वेअर असणार. आणि इथेच काही ब्रेथ्स आपण होल्ड करूया. राईट रिस्ट आपण ग्रॅब करणार डाव्या हाताने आणि आपण एक्सेल करून डाव्या बाजूला लीन करणार आहोत. इथेच आपला बॅलन्स बऱ्याचदा डगमगतो, तर तुमचे पाय स्ट्रॉंग ठेवा आणि इथे होल्ड करूया 5 ब्रेथ. लांब आणि मोठा श्वास घेत राहा आणि सोडत राहा. लांब आणि मोठा श्वास घेत राहा आणि सोडत राहा. इथूनच आपण येणार, पाठीला सरळ ठेवणार, दोन्ही पण हातांना सोडायचंय आणि श्वास सोडून आता आपण उजवा हात खाली ठेवणार आहोत. तुम्ही ही मॉडिफिकेशन करू शकतात. उजवा पाय खाली ठेवू शकतात आणि आर्म एक्सटेंड करू शकतात. जर तुम्ही चॅलेंज घेत असतील तर उजवा पाय उचलून आणि डावा पाय मागे घेऊन प्लॅंक पोज मध्ये येऊ शकतात. ते होल्ड करूया. दोन्ही पण हात सरळ असणार. श्वास सोडून डावा हात खाली ठेवायचा आणि प्लॅंक पोज मध्ये यायचंय, दंडासन मध्ये यायचंय. मॉडिफिकेशन करत असेल तर दोन्ही पण गुडघे खाली ठेवू शकतात आणि एक्सेल करून तुम्हाला चेस्टला खाली घेऊन यायचंय. इनहेल करून आपण येणार आहोत भुजंग आसन मध्ये. इथूनच आपण टोज ना टक करून हिप्सना वर लिफ्ट करणार आहोत. श्वास घेऊन उजव्या पायाला उचलायचंय आणि उजवा पाय आपण उजव्या हाताच्या बाजूला ठेवणार आहोत. डावा पाय आपण डावे साइडला टोज ना पॉइंट करणार आहोत. श्वास घेऊन इनहेल करून आपण येणार आहोत वीरभद्रासन 2 मध्ये. इथे लेग अजून ऍडजस्ट करू शकतात, डिस्टन्स वाढवू शकतात तुम्ही. नीज ना बेंड करायचंय. दोन्ही पण आर्म्स तुमचे सरळ असणार. शोल्डर्स ना अलाइन करणार. पाम तुमचे फेस करणार खाली आणि तुम्हाला उजव्या हातांच्या बोटांकडे बघायचंय. काही ब्रेथ्स इथेच. आता दोन्ही पण पाम्स आपण वर फेस करणार आणि दोन्ही हातांना जवळ आणणार आहोत. चेस्टला लिफ्ट करायचे आणि मागे आर्च करायचे जेवढं जमत असेल तेवढं. हळूच आपल्या नीला सरळ करूया. हिपना बाहेर काढायचंय लेफ्ट साइडला
आणि आता आपण त्रिकोणासन मध्ये घेऊया. तर आपल्या हाताला खाली आणायचंय आणि डाव्या हाताला वर उचलायचंय. होल्ड करू इथेच. जमत असेल तर तुम्ही तुमचा हात अँकल जवळ आणू शकतात किंवा तुम्ही तुमचा हात तुमच्या पायांच्या मध्ये सुद्धा ठेवू शकता. श्वास सोडून दोन्ही पण हातांना आपण खाली आणूया आणि पायाला मागे घेऊन जाऊया. इथूनच आता आपल्याला हिप्स लिफ्ट करायचे. श्वास घेऊन डाव्या पायाला वर उचलायचंय. जेवढं जमत असेल तेवढं, काही प्रेशर नाही. श्वास सोडून डाव्या पायाला डाव्या हाताच्या बाजूला आणि उजव्या पायाला आपण पॉइंट करणार आहोत राईट साइडला, उजव्या साइडला. इनहेल करून दोन्ही पण हात पॅरलल आणायचे शोल्डर्सच्या. नीजना बेंड करायचंय. डाव्या बाजूला बघायचंय. वीरभद्रासन 2. दोन्ही पण हातांना आपण वर घेऊया आणि आपण लीन करणार राईट साइडला. पाठ तुम्हाला जेवढी आर्च करता येत असेल तेवढी करा. नीला बेंड ठेवा जेवढं जमत असेल तेवढं. आणि इथूनच डाव्या पायाला सरळ ठेवायचंय. हिप्सना आपण राईट साइडला, उजव्या साइडला बाहेर काढूया आणि त्रिकोणासन मध्ये जाऊया. हाताला शिनवर ठेवूया, अँकल वर, किंवा तुम्ही हात जमिनीवर सुद्धा ठेवू शकता. चेस्टला नेहमी वर लिफ्ट करा आणि सरळ ठेवा. जमत असेल तर समोर बघायचंय किंवा वर बघायचंय. काही ब्रेथ्स इथेच. आणि हळूच आपण नीला लिफ्ट करणार आहोत. पामला आपल्याला खाली ठेवायचंय, पायाला मागे घेऊन जायचंय आणि चेस्टला खाली आणायचंय. श्वास घेऊन भुजंग आसन मध्ये येणार आहोत. टोज टक करून आपण हिप्सना वर लिफ्ट करणार आहोत. इथेच 5 ब्रीथ करूया. उज्जय ब्रीदिंग. आणि आता दोन्ही पण पायांना आपण क्रॉस करूया सेंटर मध्ये आणि हिप्सना खाली ठेवूया. इथेच मांडी घालून बसूया. दोन्ही पण पाम्स आपल्या गुडघ्यावर, नीवर ठेवूया. एक लांब आणि मोठा श्वास घेऊ आणि श्वास सोडूया. परत एकदा लांब आणि मोठा श्वास घेऊया आणि सोडूया. परत एकदा. दोन्ही पण हात आपल्या छाती जवळ आणूया. एक लांब मोठा श्वास घेऊ आणि ओम मंत्र चांट करू एकदा. शांती शांती शांती. पाम्सना रब करायचे. हीट आणि एनर्जी आपल्याला जनरेट करायची. पाम्स आपण आपल्या फेसवर, डोळ्यांवर हळूच टॅप करणार. मानेवर, शोल्डर्सवर, हातांवर आणि पायांवर हळूच डोळे उघडायचे. थँक्यू सो मच माझा क्लास जॉईन करण्यासाठी. दर शुक्रवारी मी योगाचे व्हिडिओ नेहमी यूट्यूबवर टाकते. सो हेच नेहमी पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.